घनसोली संघासाठी सन्माननीय रविचंद्रजी घरत यांच्यातर्फे 3 षटकारांसाठी 3000 रुपये रोख पारितोषिक घोषित करण्यात आलेला आहे. यस, थैंक यू सो मच बंटी देसाई जी. घनसोली 11 टीम जो बल्लेबाजी कर रही है, 3 गेंदों में 3 6 अगर लगातार उनके कोई भी बल्लेबाज जड़ते हैं तो 3000 की इनामी राशि यहां पर मान्य श्री रवि जी गरत साहब की तरफ से ये सिर्फ घनसोली टीम के लिए इनामी राशि है. और लगातार 7 दिन तक के आयोजक रवि गरत सर और साथ ही साथ अमर घरत सर, इनकी तरफ से हर एक खिलाड़ी के लिए सुनहरी संधि. 3 गेंदों में 3 6 के लिए 1000. पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात. खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ पहली गेंद पर लगता हुआ पहला झटका. क्रिकेटचा सामना भारी रंग. यस, सदानंद मडवी साहब की तरफ से इनामी राशि आती हुई आतिश पाटिल आपके लिए. अगर आपने हैट्रिक मुकम्मल की तो 2000 रुपए की इनामी राशि, और अगर आपने कैच पकड़ा तो 500 रुपए की इनामी राशि सदानंद मडवी सर की तरफ से आपके लिए रखी गई है. और पिंडिया पाटिल साहब की तरफ से भी लगातार 3 विकेट लेने पर 1 विकेट की कीमत समझ लीजिए 1000, यानी कुल मिलाकर 3000. ये इनामी राशियों की बख्शिश की खैरात शुरू हो चुकी है. आप में टैलेंट है, आप में हुनर है, इस टैलेंट के साथ इस इनामी राशि को आप कलेक्ट कर सकते हैं. मान लीजिए हमारे पास चेक आया है, उस चेक को आप कैश में अपने हुनर के जरिए जरूर कैश करवाइए. अगर 6 गेंदों में 6 6 कोई बल्लेबाज जड़ता है तो उनके लिए इनामी राशि है 10,000 रुपए. पिंटिया जी पाटिल साहब की तरफ से ये इनामी राशि. यस, देखने वाली बात होगी कौन बनेगा इस प्रतियोगिता का सिक्सर किंग. 6 गेंदों में 6 6 अगर जो लगाते हैं उनके नाम पे होगा टाइटल सिक्सर किंग का, और बनेंगे 10,000 के इनामी राशि के हकदार. तेज तर्रार गेंद, तेज गति की गेंद, कंट्रोल नहीं रख पाए. टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा था. अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है. अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त होगा शुमार और अतिरिक्त रनों का खाता खुलेगा जरूर. अगली गेंद तेज तर्रार गेंद थी. बैक टू बैक दूसरी गेंद वाइड के रूप में कन्वर्ट होती हुई. बिल्कुल गति नो डाउट बहुत बढ़िया है, लेकिन लाइन और लेंथ थोड़ी सी खराब नजर आती हुई अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है. बैक टू बैक 2 गेंदें वाइड के रूप में जरूर देखने मिलती हुई. 3 गेंदों में 3 6 अगर लगातार कोई बल्लेबाज जड़ता है घनसोली का तो उसके लिए सदानंद मडवी साहब की तरफ से 2000 रुपए की इनामी राशि, आयोजक कमेटी की ओर से 1000 की इनामी राशि, पिंटिया पाटिल साहब की तरफ से 2000 की इनामी राशि. ऐसे इनामी राशियों की बख्शिश की खैरात आपके लिए ऑन हो चुकी है. मान लीजिए अब जाकर ऐसा फील होता हुआ कि लॉकडाउन का दौर और बिल्कुल नोटबंदी का दौर खत्म होता हुआ. और बिल्कुल रवि गरत साहब की तरफ से घनसोली वालों के लिए 3000 रुपए की इनामी राशि, 3 गेंदों में 3 6 के लिए. इस बार बैकफुट पर जाकर पावर जनरेट कर स्ट्रोक को खेलना चाह रहे थे. गेंद तेज गति से निकलती हुई कीपर के हाथों में डॉट के रूप में. डॉट डिलीवरी बल्लेबाजी की कमान पर हम इस वक्त देख सकते हैं. अर्जुन कदम उनका साथ देते हुए विजय पाटिल, विशाल आउट हो चुके हैं. विजय पाटिल, अर्जुन सामना करने के लिए सज्ज होते हुए. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी ऑफ ब्रेक होती हुई बल्लेबाज को बीट करती हुई और कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई. टॉस जीतने के बाद यहां पर पहले बल्लेबाजी करने का निर्णय जरूर, गेंदबाजी करने का निर्णय जरूर लिया है फील्डिंग यूनिट टीम ने. और फुल एंड गेंद थी, मौका है यहां पर. अपील की गई है अंपायर की तरफ, आशा भरी निगाहों से देखा गया है और अंपायर ने इस अपील को स्वीकारा है कि इनर एज लेकर गेंद थर्डमैन के क्षेत्र में
फील्ड की गई है, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ घनसोली टीम को लगता हुआ इस वक्त एक बड़ा झटका। रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक। क्या बात है, इनामी राशि बढ़ती हुई सदरन मड़वी साहब की तरफ से 3 6 के लिए जहां 2000 की इनामी राशि थी अब वो हो चुकी है 4000। रवि गरत साहब की तरफ से 3000 रुपए, कुल मिलाकर इनामी राशि अब पहुंच चुकी है 7000। पिंटिया पाटिल साहब की तरफ से 2000, इनामी राशि पहुंच चुकी है इस वक्त 9000 रुपए। 3 गेंदों में 3 6 जड़िए 9000 रुपए की रोक इनामी राशि आपके लिए प्लेट में सजी हुई है। गेंदबाजी की मैं तारीफ करूंगा, क्या गेंदबाजी की है आतिश। यस, 2 गेंदें भले से उन्होंने वाइट की, लेकिन क्या शानदार गेंदबाजी। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ सिर्फ मात्र 2 रन। अगली गेंद इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, गेंद जाती हुई डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ, आउटफील्ड काफी तेज, गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत 4। जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला, वाकविल गावाला। प्रीतम रानकर न्यू बैट्समैन आए हैं, चौके के साथ ओवर की हुई है समाप्ति। इस वक्त दोस्तों आप देख रहे हैं भरत स्पोर्ट्स वलपाड़ा विरुद्ध विहान 11 घनसोली के बीच ये मुकाबला चलता हुआ। टॉस जीतने के बाद यहां पर वलपाड़ा टीम भारत स्पोर्ट्स ने फील्डिंग करने का निर्णय लिया। पहली ओवर की कहानी कुछ इस प्रकार की रही। आतिश ने पहली ओवर की है जिसमें 1 चौका लगा और बिल्कुल विकेट की अगर बात करें तो 2 विकेट लेकर उन्होंने खर्च किए हैं 6 रन। एक किफायती भरी गेंदबाजी, कम खर्चा और फुल चर्चा, इस तरीके की गेंदबाजी का प्रदर्शन आतिश भामरे ने जरूर की है। लाजवाब, नो डाउट दर्शकों के दिल में जगह बनाने का काम किया है अपनी गेंदबाजी के माध्यम से। तो दोस्तों आप देख रहे हैं स्वर्गवासी रामकृष्ण गरत स्मृति चषक 2021। आयोजन नियोजन हर एक चीज के ऊपर बखूबी पहनी निगाहें रखकर इस टूर्नामेंट को सजाया और संवारा गया। सबसे अच्छी बात यह रही कि इस प्रतियोगिता में सोशल डिस्टेंसिंग, मास्क का और सैनिटाइजर का इस्तेमाल किया गया। बिल्कुल जो नियम है हमारे हिंदुस्तान में कोविड को लेकर, उस नियम को सही तरीके से पालन में लाकर इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया। सभी ऑनर्स जितनी भी टीमें पार्टिसिपेट कर रही हैं उन्होंने भी सहयोग किया है और हमारे जो आयोजक कमेटी है उन्होंने शानदार परफॉर्मेंस किया है। इस बार देखिए करारा प्रहार, गेंदबाज पे अत्याचार, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन के रामकृष्ण गरज स्मृति चषक, रामकृष्ण गरज स्मृति चषक, रामकृष्ण गरज स्मृति चषक। रवि गरत यांनी ठेविली। आतिश पाटिल की पहली गेंद पर अटैकिंग बल्लेबाजी, आते ही साथ देखा, प्रहार किया, गेंद को आउट ऑफ द पार्क किया। इन फॉर्म बैट्समैन है, ऑन फायर बल्लेबाजी करते हुए और इस वक्त इस 6 के साथ रनों की जो रन संख्या की बात करिए तो स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 12 रनों पर। आतिश पाटिल की अगली गेंद, आड़े बल्ले से खेलने की चाहत, गेंद के ऊपर टॉपेज लगी, जरूर डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन 1 रन रिक्स से भरा रन था वो कंप्लीट किया। शानदार तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन, भाग्यशाली रहे नॉन स्ट्राइक हैंड के बल्लेबाज प्रीतम जो के सही सलामत अपनी पॉपिंग क्रीज में पहुंचते हुए नजर आए। अगर गेंद डायरेक्ट स्टंप से टकरा जाती तो दुर्घटना तय थी, दुर्घटना घटना तय था। इस वक्त सिंगल रन लिया है जरूर। आतिश पाटिल की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार होंगे फिर से एक बार प्रीतम।
बिल्कुल फुल टॉस गेंद थी, अंपायर का इशारा नो बॉल के रूप में कन्वर्ट होता हुआ बीमर डिलीवरी, यस कमर के ऊपर डाली गई गेंद थी, अंपायर राजेश सर का इशारा आता हुआ नो बॉल, और साथ ही साथ यहां पर वार्न किया है कि इस तरीके की अगर अगली गेंद गिरती है तो फिर गेंदबाज के ऊपर जरूर एक्शन लिया जाएगा, यस गेंदबाज को बंद किया जा सकता है, यह सूचना अंपायर ने जरूर दी है। उसी तरीके से अगली गेंद रहेगी फ्री हिट। अब देखने वाली बात यह है कि फ्री हिट बॉल पर कितने रन जोड़ने में सक्षम और कामयाब होते हैं बल्लेबाज, क्योंकि इस वक्त पहले बल्लेबाजी करने वाली टीम घनसोली की ये टीम है, विहान 11 के नाम से परफॉर्मेंस करने वाली ये टीम घनसोली से बिलोंग करती है और उस क्षेत्र में काफी बोलबाला है इस टीम का, काफी बड़ी टीम के रूप में जानी और पहचानी जाने वाली टीम इस वक्त परफॉर्मेंस करती हुई। उन्हें पता है कि मैच को अगर जीत में कन्वर्ट करना है, पहले टारगेट सेट करना है तो 60 के प्लस करना होगा। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात थे, फ्री हिट वाली बॉल थी। चलिए 1 रन मिलेगा जरूर, 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ रनों की रन संख्या में बढ़त देखने मिलती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है इस वक्त 16 रनों पर। अगली गेंद आतिश फिर से लेकर सज्जे होते हुए, इस बार पिचिंग थोड़ी सी जरूर आधी विकेट पे की थी लेकिन कट काफी बड़ा रखा था और यहां पर बल्लेबाज को दिक्कत आती हुई इस स्ट्रोक को खेलने में, इस गेंद को फेस करने में। गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। आतिश की अगली गेंद इस बार फुल लेंथ डिलीवरी की थी, अंपायर का इशारा आता हुआ मेरे ख्याल से डेड बॉल, क्योंकि बेल्स हवा के कारण जरूर जमीन पर गिर गई थी। अंपायर की मैं तारीफ करूंगा, बेहतरीन अंपायरिंग का प्रदर्शन राजेश सर और हेमंत मात्रे, 40 प्लस के हीरो खिलाड़ी हेमंत मात्रे इस वक्त अंपायरिंग की भूमिका में नजर आते हुए। यस, एक अच्छे कोच हैं, एक अच्छे प्लेयर हैं, एक अच्छे अंपायर हैं, सभी खूबियां ये चारों अंपायर्स में मौजूद। इस वक्त डेड बॉल का इशारा जरूर आया है, दोनों ही बल्लेबाज आपस में एक दूसरे के साथ बातचीत करते हुए नॉन स्ट्राइक हैंड से आकर जरूर कुछ कान मंत्र दिया है प्रीतम को। प्रीतम स्ट्राइक पर है ना, प्रीतम सर नॉन स्ट्राइक हैंड पे कौन है? विजय पाटिल। इसको कट करो ना, जो आउट हुआ ना उनको टिक कर दो, टिक कर दो तो मालूम पड़ जाएगा। नहीं ऐसा टिक कर दो ना, 1 पे टिक करो, 2 पे टिक करो, जो आउट है। हाँ बस, थैंक यू। अगली गेंद इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद काफी समय तक के हवा में और ये खूबसूरत कैच पॉइंट के क्षेत्र में विकेट का पतंग होता हुआ लगता हुआ इस वक्त विहान 11 टीम घनसोली को एक और बड़ा झटका। वाला जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला। वाकबिल गावाला जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला। आयोजक रामकृष्ण प्रतिष्ठान यांनी ठेविला हा चषक, गाजतय ही टुर्नामेंट सारे ठाणे जिल्ह्यानं, सारे ठाणे जिल्ह्यानं। रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक, रामकृष्ण गरज स्मृती चषक। न्यू बैट्समैन उमेश मात्रे गेंदबाजी की कमान पर आए हैं करण पाटिल। करण के हाथों में गेंद दी गई है और कहा है कि जरूर आप विकेटों का करण दीजिए, क्योंकि इस वक्त विकेट की ज्यादा जरूरत है। ओवर की अगर बात करें तो लगभग 2 ओवर पावर प्ले के समाप्त हो चुके हैं। रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो 16 रन, विकेटें जा चुकी हैं लगभग 3 झटके लग चुके हैं विहान 11 घनसोली टीम को। भरत स्पोर्ट्स वलपाड़ा की अगर बात करें तो टॉस जीतने के बाद इन्होंने अपने गेंदबाजों पर भरोसा जताया। यस सर, न्यू बैट्समैन उमेश आए हैं बल्लेबाजी की कमान पर। स्ट्राइक ऑन उमेश मात्रे, एक विस्फोटक बल्लेबाज, रनों की मशीन के रूप में जाने और पहचाने जाने वाले बड़े हिट के धनी बल्लेबाजी की कमान पर उमेश। करण की पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, अंपायर का इशारा आता हुआ यस नो बॉल।
यस, इनामी राशियों की अगर बात करें तो कुल 9,000 रुपए। यस, अगर यहां पर कुल मिलाकर 10,000 की इनामी राशि यहां पर 3-6 के लिए। क्या बात है, सुनहरी संधि है। 3-6 लगातार अगर बल्लेबाज जड़ते हैं, काफी बड़ी इनामी राशि। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश की है, जरूर 1 रन के लिए निकले, डायरेक्ट हिट। अंपायर का इशारा तीसरे अंपायर की तरफ परिवर्तित होता हुआ, दिलों की धड़कनें होगी तेज। क्या बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सही सलामत पहुंच पाए या फिर यहां पर दुर्घटना घटी है? क्या होगा क्या नहीं, तीसरे अंपायर का काम बढ़ता हुआ, तीसरे अंपायर की जिम्मेदारी बढ़ती हुई। और देखने वाली बात यह होगी कि तीसरे अंपायर की निगाहें इस वक्त होगी स्क्रीन पर। यस, अंपायर का डिसीजन हम तलक के पहुंचता हुआ कि बल्लेबाज यहां पर रनआउट के रूप में विकेट गिरती हुई। यस, बल्लेबाज पॉपिंग क्रीज में नहीं पहुंच पाए, विकेट का पतंग होता हुआ। आउट हो चुके हैं, उनकी कमी पूरी करने के लिए इस वक्त न्यू बैट्समैन को भेजा गया है। आशीष पाटिल, एक हट्टे कट्टे शरीर के खिलाड़ी, ताकतवर स्ट्रोक लगाने में माहिर, इस वक्त नॉन स्ट्राइक हैंड पर। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, कारपेट के सहारे खेला गया स्ट्रोक। गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन आसानी के साथ पूरा किया है। 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट। अब मौका है, अब इस खिलाड़ी की अगर बात करें, टीम के सेनापति हैं, टीम के कप्तान हैं, अब कप्तानी पारी खेलनी होगी। 10,000 रुपए की रोक इनामी राशि। इस बड़े हिट, 3 गेंदों में 3 6 जड़िए, 10,000 कुल मिलाकर। रवि गरज साहब की तरफ से 3,000, मंडल की तरफ से 1,000, उसी तरीके से पिंट्या पाटिल साहब की तरफ से 3,000, कुल मिलाकर इनामी राशि 10,000। इस बार देखिए मौका था, लेकिन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे। खूबसूरत कैच, विकेट गिरता हुआ, कप्तान खुद आउट होकर शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह लौटते हुए। आपके लिए इनामी राशि है, अगर आप कैच पकड़ते तो मेरे ख्याल से इससे पहले का कैच इन्होंने पकड़ा है, तो 500 रुपए की इनामी राशि रत्नागर मढ़वी साहब की तरफ से और सदानंद मढ़वी साहब की तरफ से। विकेट अगर गेंदबाजी करते हुए लेते हैं तो 1,000 रुपए हर विकेट के लिए। इस बार ये अच्छा स्ट्रोक था, 2 रन के लिए निकले हैं, जरूर नजदीकी मामला हो सकता है। अभी इसके लिए 3,000 है ना, इसके लिए 3,000 के 2,000 हाँ ठीक है भाई का, हाँ ठीक है संदेश ठाकुर, हाँ ठीक है अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। फुल एंड डिलीवरी थी, बल्ले की जड़ से खेला है, 1 रन के लिए निकले हैं, जरूर दूसरा लेना चाहते हैं, रिक्स से भरा रन क्या लेना चाहेंगे? यस, अंतिम और आखिरी वक्त पर अपने इरादे यहां पर जाहिर किए। 1 ही रन से होना पड़ा संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल पिंट्या पाटिल साहब की तरफ से हर
खिलाड़ी के लिए इनामी राशि है। 3 गेंदों में 3 सिक्स अगर कोई जड़ते हैं तो उनके लिए 2000 की इनामी राशि। उसी तरीके से आतिश पाटिल के लिए इनामी राशि। सदानंद मडवी साहब की तरफ से कैच अगर वो लेते हैं तो 500 रुपए, अगर विकेट लेते हैं तो हर विकेट के लिए 500 रुपए। इस बार करारा प्रहार है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है और यह देखिए हो कैच ड्रॉप। दो खिलाड़ियों के बीच तालमेल नहीं जम पाया। यहां पर दोनों ही खिलाड़ियों के बीच गेंद लैंड होती हुई प्रतीक भोईर और आतिश भामरे एक दूसरे को कॉल देने में मशलूक रहे कि कैच लेगा कौन। मराठी में एक कहावत है, मला नाय तुला नाय घाल। उसी तरीके का दृश्य कुछ यहां पर देखने मिला। चलिए एक ड्रिंक ब्रेक हुआ है, फिर जुड़ेंगे आपके साथ इस प्रतियोगिता के माध्यम से। लेकिन 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 27 रन। विकेटों की अगर बात करें तो लगभग 5 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई विहान 11 गंसोली टीम का स्कोर। आयोजक राम जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला। आयोजक रामकृष्ण प्रतिष्ठान यांनी ठेविला हा चषक। गाजतय ही टुर्नामेंट सारे ठाणे जिल्ह्यानं, सारे ठाणे जिल्ह्यानं। रामकृष्ण गरज मोठी चषक, रामकृष्ण गरज मोठी चषक, रामकृष्ण गरज मोठी चषक, रामकृष्ण गरज मोठी चषक। थैंक यू डीजे। चलिए प्लीज बी फास्ट गाइज। रवि खैरत मैं रिक्वेस्ट करूंगा कि थोड़ा फास्ट करना है क्योंकि इसके बाद काफ़ी सारे मैचेस हैं। और बिल्कुल विशाल पाटिल सर जो कि इस वक्त ड्रिंक ट्रॉली ग्राउंड के अंदर लेकर गए हैं, काफ़ी मेहनत की है इन्होंने इस टूर्नामेंट को सजाने और संवारने में। मनोज पाटिल की अगर बात करें तो बिल्कुल इन्होंने भी बहुत मेहनत की है। ये 2 अनमोल रतन मैं तो कहूँगा रवि गरत सर के, इनके ही मार्गदर्शन में, इनके ही साथ जुड़कर और इनसे ही राय मशवरा कर कर इस प्रतियोगिता को सजाया और संवारा गया। विशाल पाटिल और मनोज पाटिल, ये 2 अनमोल रतन रवि गरत सर के साथ जुड़े और उन्होंने इस प्रतियोगिता को एक बड़े पैमाने पर ऑर्गेनाइज किया। इस क्षेत्र की सबसे बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता आप देख रहे हैं जरूर। इस बार फुल एंड गेंद थी, फॉलो थ्रो में गेंद को रोकना चाह रहे थे, स्ट्रेट ड्राइव किया है, गेंद को जब तक के फील्ड किया जाता, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। गेंदबाजी की कमान पर आए हैं इस वक्त नए गेंदबाज आतिश भामरे, खुद का निजी दूसरा ओवर लेकर आए हैं और टीम के लिए व्यक्तिगत चौथा ओवर लेकर सज्ज होते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अच्छा लंबा रनअप लेकर गेंदबाजी करते हैं। 38 सर्कल के पास से रनअप उनका नजर आता हुआ इस वक्त बॉलिंग ट्रैक पर हैं। अच्छी लाइन और लेंथ के लिए मशहूर ये गेंदबाज। अगली गेंद इस बार बड़ा हाइट लगाना चाह रहे थे, फॉलो थ्रो में खुद आतिश आते हुए और इस कैच को पकड़ते हुए विकेट का पतंग होता हुआ घनसोली टीम को लगता हुआ एक और झटका। बड़ा विकेट मिला है जरूर। इस वक्त विकेटों पर कोई खिलाड़ी तैनात नहीं हो पा रहा है, तैयार नहीं हो पा रहा, विकेटों पर डट नहीं पा रहा, ना ही टिक पा रहा। अगर कोई खिलाड़ी टिक जाता है तो शायद एक विशालकाय टारगेट तक के विहान 11 घनसोली की टीम पहुंच सकती है। और इनके लिए, सिर्फ ये टीम के लिए 3 गेंदों में 3 सिक्स के लिए 10,000 रुपए की इनामी राशि। अगर कोई खिलाड़ी 3 गेंदों में 3 सिक्स लगाता है तो 10,000 रुपए रोक की इनामी राशि उस खिलाड़ी के लिए प्रदान की जाएगी। बिल्कुल पिंटिया पाटिल सर की तरफ से, रवि गरत सर की तरफ से, आयोजक कमेटी की ओर से, और कौन था सर? इस बार मिस टाइमिंग
स्ट्रोक, गेंद हवा में और ये बैक टू बैक दूसरा झटका लगता हुआ। क्या बेहतरीन कैच पकड़ा है प्रतीक भोयर। नो डाउट अंतिम और आखिरी वक्त तक के गेंद पर निगाहें टिकाए रखी और इस कैच को लपका जरूर। बिल्कुल, आयोजक कमेटी की अगर बात करें तो काफी सारे सदस्य ने मिलकर इस टूर्नामेंट को सजाया और संवारा है। जितने भी कमेटी के मेंबर्स हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आपने एक बड़े पैमाने की टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है। बिल्कुल सभी ने मिलकर इस टूर्नामेंट को एक पहचान दी, एक नाम दिया और इस टूर्नामेंट के चर्चे आज हर एक क्षेत्र में। इस बार बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की गई थी। गेंद जाती हुई मिड विकेट के क्षेत्र में 1 रन तेजी के साथ पूरा किया है। दूसरे रन के लिए निकल पड़े हैं और 2 रन दौड़कर कंप्लीट किए दोनों ही बल्लेबाजों ने। तो दोस्तों आप देख रहे हैं स्वर्गवासी रामकृष्ण गणत स्मृति चषक 2021, सबसे बड़ी पैमाने की टूर्नामेंट। ट्रॉफी देखकर दिल खुश हो गया दोस्तों। इस ट्रॉफी की अगर बात करें तो इस प्रतियोगिता में ये इस सीजन की सबसे सुंदर ट्रॉफी। इस बार तेज तर्रार गेंद, तेज गति की गेंद रही डॉट के रूप में। घनसोली टीम की अगर बात करें तो रनों के लिए तरसते हुए उनके बल्लेबाज नजर आ रहे हैं। स्कोर है मात्र 30 रन। ओवर नंबर जारी है चौथा ओवर इस वक्त प्रगति पथ पर है। 7 विकेटें अब तक के घनसोली टीम की जा चुकी हैं। अगली गेंद, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन फिर से एक बार उसी तरीके का दृश्य। गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। लगभग ओवर नंबर चौथा खत्म होता हुआ और चौथे ओवर की समाप्ति के बाद रनों की जो रन संख्या है पहले बल्लेबाजी करती हुई विहान 11 घनसोली टीम का स्कोर दर्शाता हुआ 30 रन। विकेटों की अगर बात करें तो 7 विकेटों के नुकसान के बाद। बिल्कुल पहली एक ऐसी टीम जो 7.5 रन के रन रेट से बल्लेबाजी कर रही है, क्योंकि सीमित ओवर के मुकाबले में बंटी जी अक्सर हम देखते हैं कि बल्लेबाज हमेशा ताव में रहते हैं, आते ही साथ अपने बैट का फेस खोलते हैं, बड़े हिट लगाने की कोशिश करते हैं, लेकिन उस तरीके के दृश्य घनसोली टीम की ओर से नहीं देखने मिला, क्योंकि 7 विकेटें जा चुकी हैं। निचले क्रम के बल्लेबाज होंगे, जिस तरीके से कहा जा सकता है ऑलराउंडर खिलाड़ी। गेंदबाजी भी उन्हें ही करना है, अब बल्लेबाजी भी उन्हें ही करना है। बिल्कुल अब वही खिलाड़ियों से आशा और उम्मीद होगी कि कुछ अच्छे पायदान तलक के एक टारगेट वो सेट कर दें। अगर वो अच्छे पायदान तलक के स्कोर सेट कर देते हैं, लगभग 50 रन भी पार कर देते, तो शायद एक चैलेंजिंग स्कोर यहां पर डेवलप हो जाता। जीत के लिए देखना यह है कि टारगेट कितने रन का सेट करती है पहले बल्लेबाजी करती हुई विहान 11 घनसोली टीम। सामना करने के लिए सज्ज होते हुए बल्लेबाज, पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर निकले थे, खेल दिया, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए व्हाट अ हिट। देर से आए हैं लेकिन मैं तो कहूंगा दुरुस्त आए हैं। खराब गेंद थी, अंतिम और आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज देवर्ष पाटिल। पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच रखी थी, गति की भी कमी यहां पर नजर आई। उसी तरीके से पहली गेंद पर बैट का फेस खोला बल्लेबाज ने और खेल दिया अमित ने एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से। 6 रन। खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन वो दर्शक बनकर देखते रहे। गेंद सीमा रेखा पार, 6 रन। बिल्कुल टेनिस क्रिकेट की अगर बंटी जी बात करें तो टेनिस क्रिकेट में हम अक्सर ये देखते हैं कि बल्लेबाज हवाओं को देखकर बल्लेबाजी करते हैं, उसी तरीके से स्ट्रोक का। इस बार देखिए बैट का फिर से एक बार फेस खोला, लेकिन गेंद पर मोहर लगती हुई। 6 रन। अगर एक और 6 जड़ते हैं तो 10,000 की इनामी राशि के बन सकते हैं हकदार। एक और बड़ा हिट अगर आता है तो फिर यहां पर 10,000 रुपए रोक इनामी राशि के हकदार। क्या ये कर पाएंगे? ये 10,000 की इनामी राशि खुद साथ ले जाएंगे? ये देखने वाली बात होगी जरूरी। बिल्कुल देखिए गेंदबाज को 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगने के बाद ताबड़तोड़ तत्काल मीटिंग बुलाई गई।
बैठक करने के बाद यहाँ पर जरूर आपातकालीन मीटिंग बुलाई गई और ताबड़तोड़ यहाँ पर डिस्कशन जारी हुआ और शानदार तरीके से समझाया गया। अब देखना यह जो कान मंत्र दिया गया था उस कान मंत्र का फायदा होगा या नुकसान होगा, ये देखने वाली बात होगी जरूरी। बल्लेबाज के लिए ये गेंद होगी बहुत इंपॉर्टेंट। 10,000 रुपए का है सवाल इस गेंद पर, क्या उसका जवाब मिलेगा इस गेंद पर, देखने वाली बात होगी जरूरी। इसी बीच ये गेंद, ओहो हो, मान लीजिए कुछ वक्त के लिए ऐसा लगा कि 10,000 में से 8,000 आ गए, 2,000 बाकी थे, लेकिन ये लास्ट बॉल जो डॉट हुई है, ये 10,000 की जो इनामी राशि थी उस पर पूरी तरीके से पानी फिरता हुआ नजर आया और इस वक्त गेंद रही डॉट के रूप में। अगली गेंद, इस बार ऑन द राइज खेलने की कोशिश की थी, गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन के लिए निकले हैं, जरूर स्ट्राइक लेना चाह रहे थे और यहां पर देखिए एक सेट बैट्समैन जिसने ग्राउंड में मचाया था धमाल, वो आउट होकर इस वक्त पवेलियन की राह लौटते हुए जरूर। अमित पाटिल, नो डाउट इस खिलाड़ी ने 2 बड़े हिट लगाकर अपनी टीम को एक अच्छे पायदान पर लाकर खड़ा कर दिया। स्कोर की अगर बात करें तो स्कोर 43 रन, 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगने के बाद जो कान मंत्र दिया गया था बंटी सर, उसका फायदा हुआ है जरूर। इस वक्त जो कान मंत्र मिला था 5 खिलाड़ियों ने आके उन्हें राय मशवरा दिया और वो राय मशवरे का हुआ है इजाफा, विकेट मिला है रनआउट के रूप में जरूर। न्यू बैट्समैन आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर, किशोर नॉन स्ट्राइक हैंड पर रहेंगे, स्ट्राइक पर है बल्लेबाज आशीष। बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद सही तरीके से रडार में रेंज में नहीं आई, बैट को टकराई थी जरूर, एफर्ट किया था कि डाई लगाकर फॉलो थ्रो में इस कैच को बना ले, लेकिन गेंद रही डॉट के रूप में। 1-2 को, एक गेंद अभी भी आना शेष, एक गेंद अभी भी आना बाकी, सामना करने के लिए तैयार होते हुए पूरी तरीके से बल्लेबाज। इस बार करारा प्रहार करने की कोशिश और यहां पर गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है, हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई गेंद निकल गई मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है, ब्यूटीफुल स्ट्रोक। इस 6 के साथ स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 49 रन। जीत के लिए लक्ष्य रखा गया है पूरे 50 रनों का, तो देखना यह है कि ये 50 रन बनाने में कामयाबी हाथ लगेगी भरत 11 वलपाड़ा टीम को या फिर यहां पर विहान 11 के जो गेंदबाज हैं वो अंकुश लगाएंगे। क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर, लेकिन एक छोटे से ब्रेक के बाद और साथ ही साथ कमेंट्री बॉक्स में एक थोड़ी सी फेरबदल होगी जरूर। मैं आमंत्रित करूंगा मेरे साथी कमेंटेटर चंदू शेट्टे सर, एक बेहतरीन आवाज के मालिक हैं और वाकई में इनकी फैन फॉलोइंग बहुत ज्यादा। आइए सर, सुनते हैं इस मैच की आने वाली 5 ओवरों की कहानी मेरे साथी कमेंटेटर चंदू शेट्टे जी की जुबानी। वेलकम चंदू जी। कृष्ण प्रतिष्ठान्यानी ठेविला हा चषक, ठेविला हा चषक। जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला, वकील गावाला जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला। आयोजक रामकृष्ण प्रतिष्ठान यांनी ठेविला हा चषक, गाजतय ही टुर्नामेंट सारे ठाणे जिल्ह्यानं, सारे ठाणे जिल्ह्यानं। रामकृष्ण यस, आने वाले वक्त में ओपन क्रिकेट आपको जरूर देखने मिलेगा। 5 और 6 तारीख दोस्तों याद रखिएगा, ये 5 और 6 तारीख के दिन आपको इस ग्राउंड पर बेहतरीन
खिलाड़ियों की, सितारों की टोली जरूर नजर आएगी। उसी तरीके से टेनिस क्रिकेट में भी एक बेहतरीन ऐप आ चुका है जिसमें आप 1 लाख से लेकर 5 लाख रुपए तक के इनामी राशि जीत सकते हैं घर बैठे। जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं, मैं जरूर बताना चाहूंगा, टेनिस वर्ल्ड के नाम से ये एक ऐप एप्लीकेशन आपको प्ले स्टोर से डाउनलोड करना है। ड्रीम 11 टीम बनाई है और ड्रीम 11 टीम आपकी जो होगी उसके जरिए आप काफी सारी इनामी राशि उस ऐप के माध्यम से कमा सकते हैं, बना सकते हैं। तो जरूर ट्राई करिएगा क्योंकि 6 और 7 तारीख के दिन आपके चहीते ऑल इंडिया के खिलाड़ी यहां पर परफॉर्मेंस करने वाले हैं और आपसे मैं जरूर रिक्वेस्ट करूंगा कि ये ऐप डाउनलोड करिए और घर बैठे जरूर इनामी राशियों की बख्शिश की खैरात जरूर लूटिए क्योंकि इस में आप 1 लाख से लेकर 5 लाख रुपए तक के इनामी राशि कमा सकते हैं। टेनिस वर्ल्ड के नाम से ये ऐप आपका अपना ऐप है, जरूर ट्राई करिएगा। जिस तरीके से आपने इंटरनेशनल में ड्रीम 11 टीम देखी होगी, बनाई जाती है, एक एप्लीकेशन है, उसी तरीके का एप्लीकेशन अब टेनिस क्रिकेट में भी आ चुका है दोस्तों। उसका इस्तेमाल करिएगा और अपनी लक को जरूर आजमाइएगा। थैंक यू। चलते हैं, मैच ऑन होने जा रहा है, मैच की शुरुआत होने जा रही है। चंदू शेट्टे सर मेरे साथ जुड़ चुके हैं, सुनते हैं इस मैच की कहानी। स्वीट वॉइस ऑफ मुंबई, यस, चंदू शेट्टे साहब की जुबानी। धन्यवाद शहजाद जी। स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं रामकृष्ण प्रतिष्ठान आयोजित या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये। त्या ठिकाणी स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक आपण पाहत आहोत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 2 अशा संघांमध्ये मॅच सुरू आहे। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। एक भरत स्पोर्ट्स वळपाडा जो भिवंडी परिसरातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विहान 11 घनसोली नवी मुंबईची ही टीम आपल्याला पाहायला मिळते। अमरजी रामकृष्ण घरत आणि रवीजी रामकृष्ण घरत यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय। संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला आकर्षित करणारी ही क्रीडा स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आहे। घणसोली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वळपाडा यांच्यात ही मॅच विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य। बॅटिंगसाठी आतिश पाटील, 2 आतिश मैदानाच्या आतमध्ये, आतिश भामरे आणि आतिश पाटील, 2 आतिश मैदानाच्या आतमध्ये आहेत जरूर, परंतु घणसोलीचा गोलंदाजीचा हुकमाचा एक्का पहिल्याच ओव्हरमध्ये, ज्या संघ जो की स्वतः संघनायक देखील आहेत गोलंदाजीसाठी आपण उमेश म्हात्रे यांना पाहू शकता। घणसोली टीमला कित्येक विजय त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच मिळालेत, परंतु आज काय होतंय पाहायचंय। यावेळेला फुल टॉस बॅक टू बॅक 2 वेळा असं पाहिलं मिळालं, परंतु रन मिळणार आहे 50 धावा, म्हणजे प्रति षटकागणिक 10 धावांची आवश्यकता तुम्हाला या ठिकाणी आहे। तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर निर्णायक असतील। या 2 ओव्हरमध्ये दोन्ही आतिश कशा प्रकारची कामगिरी करतायत तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। उत्कृष्ट अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। बंटी देसाई सर देखील माथेरानच्या स्पर्धेनंतर आणि त्याचबरोबर बाळकुमच्या स्पर्धेनंतर आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत आणि सदानंदजी मडवी यांच्याकडून जर लगातार 3 षटकार जर लगातार खेळले गेले, आतिश पाटील यांच्यासाठी असतील। अखूट टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे आहेत फिल्डर तैनात। म्हणजे जरूर अखूट टप्प्याचा बॉल टाकला होता, परंतु तिकडे फिल्डर तैनात ठेवला होता। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। स्कोर जर पाहिला तर 2, म्हणजे सुरुवात जर पाहिली तर घणसोलीसाठी चांगली झाली आहे, कारण मोठा फटका अजून आलेला नाहीये। एका बाजूला जर पाहिलं तर आतिश पाटील, दुसऱ्या बाजूला आतिश बांबरे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नळपाडा टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी क्रिकेट आज खेळला जाते ग्रामीण, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील भरपूर काही आहे। खूप ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता बरेचसे खेळाडू खूप मोठ्या स्तरावर जाताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आज देखील जर पाहिलं तर खूप चांगल्या टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। याही वेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल पाठी जाईल। 1 रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जातोय। 3 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत।
उमेश, अपेक्षेप्रमाणे नाबाला साजेशी कामगिरी उमेश यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आतिश पाटील, आतिश भांबरे दोन्ही आतिश बॅटिंगसाठी सज्ज जरूर आहेत. तोडगा कसा काढायचा या बॉलिंगचा तोच प्रयत्न करत असतील. वा, उमेश यांच्याकडून पुन्हा एकदा लेंथवरून बॉलला उसळी दिली. हळूवार पद्धतीने ऑन साईडला जरूर बॉलला ढकललं, परंतु एकच रनवर समाधान मानावं लागेल. म्हणजे अशी बॉलिंग करतायत, विकेट टू विकेट किंवा बॉडीला निगडीत गोलंदाजी करतायत आणि ज्यामुळे मोठे फटके न येता एक एक धावा येताना पाहायला मिळत आहेत. पण ती सर चांगली गोलंदाजी जखडून ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकात उमेश यांच्या माध्यमातून झालाय. कारण 50 धावांचं लक्ष समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अडखळती सुरुवात घणसोलीची देखील झाली होती, परंतु उत्तरार्धात केलेल्या कामगिरीच्या जोरावर 50 धावांचं लक्ष उभं राहिलं उमेश. याही वेळेला तेच पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, कमी धावसंख्या असताना ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती उमेश यांच्याकडून ती झाली. विकेट आली जरूर नाही, परंतु रन आलेले आहेत केवळ 4. वा, काय गोलंदाजी केली गेली. जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला वाघबिल गावाला सामना भारी रंगला. चंद्रशेखर खरेच चांगले षटक, नो डाऊट. वेग चांगला, टप्पा चांगला, दिशा चांगली, फलंदाजांना जखडून ठेवलं. आपल्याकडे गती किती असो त्यात काहीच फरक पडत नाही. गतीवर नियंत्रण असेल तर ती नियंत्रित गोलंदाजी जी फलंदाजांना नक्कीच विचार करायला भाग पडेल. आणि पहिलं षटक फलंदाजांना आणि संघासाठी त्यांच्या फार चांगलं आणि फलंदाजांना विचार करणारं. त्याच पावलावर पावलं टाकत दुसरं षटक टाकलं तर नक्कीच घनसोली संघ या सामन्यात परत येऊ शकतो. नक्कीच त्यांचा तो प्रयत्न असेल, कारण नळपाडा संघ देखील जर पाहिलं तर तेवढाच बलवान आहे. खूप चांगली बॉलिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली, परंतु पहिल्या षटकात रविदादा घरत यांच्याकडून जर हॅट्रिक विकेट जो कोणता गोलंदाज घेईल त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. घणसोली संघासाठी हे पारितोषिक असेल तर पाहूया हॅट्रिक घेतली जाणार का. यावेळेला पहिल्याच बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत. विजय गोलंदाजीसाठी आले जरूर, परंतु कालपासून हेच पाहायला मिळते समोरच्या रेंजमध्ये खेळलेले फटके मोठ्या फटक्यात कन्वर्ट होत नाहीयेत आणि 2 धावा मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. विजय बॉलिंगसाठी आले जरूर. नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये या घणसोली संघाला खूप मान आहे. मोठमोठ्या स्पर्धा नवी मुंबईत असू देत, रायगडात जाऊन देखील जिंकताना पाहायला मिळाला हा घणसोली संघ आणि याही बेल्टमध्ये हा संघ येतो. तर आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय हा घणसोली संघ. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे नळपाडा, वळपाडा. यावेळेला खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉलला आतमध्ये ढकललं परंतु चौकारापासून रोखू शकले नाही आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. वाघबिल गावाला जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला वाघबिल गावाला. वळपाडा टीम देखील या ठिकाणी आहे, कारण पॉवर प्लेमध्ये रन बनवावे लागतील सर, ते प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. 10 धावा धावफलकावर आहेत. प्रति षटकागणिक 10च्या सरासरीने तुम्हाला रन बनवायचे आहेत. विजय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी, परंतु आतिश भांबरे यांच्याकडून मात्र खूप चांगला फटका खेळला गेला. यावेळेला अपील मात्र या ठिकाणी केली गेली आहे. अपिलाचा प्रभाव पंचांवर पडत नाहीये, परंतु खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण अशाच प्रकारच्या कमबॅक, कारण पहिल्या 2 बॉलवर 6 रन आल्या होत्या, त्यावेळेला एक चांगला बॉल येणं गरजेचं होतं. विजयच्या माध्यमातून तो आला आणि आता मात्र बॉलरचं कमबॅक होतोय आणि दोन्ही बाजूने अशाच प्रकारचं कामगिरी करावी लागेल. दोघांनाही कमबॅक करावं लागेल. मैदान नॉर्मली आपण पाहतो कुठे चौकोनी आकाराचे असतात, कुठे आयत आकृती असतात, कुठे अंडगोलाकृती असतात, परंतु हे वर्तुळाकार मैदान आहे. आपण नक्कीच सॅटेलाइट व्ह्यू जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतं वर्तुळाकार असणार हे मैदान. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडारमध्ये बॉल आणि त्याला पाठवलं लांब 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 वरचा षटकार.
फलंदाज आतिश बांबरे आज काहीतरी वेगळाच इरादा करून आलेत. माझ्या वळपाडा गावाचं नाव मला या ठिकाणी आणायचं आहे. यावेळेला मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. कमी गतीने जास्त उंचीने टप्पा पडला. बॉलने घेतलं वळण घेतल्यावर फलंदाजाची घेतली फिरकी आणि बॉलला पाठवलं कीपरच्या हातामध्ये. कमबॅक बॉलरकडून पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहे. चौकार आला, कमबॅक झालं, षटकार आला, पुन्हा कमबॅक झालं. स्कोर जर पाहिला तर 16 थांबलाय. ओव्हर जर पाहिली तर दुसरी या ठिकाणी मार्गस्थ आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. डावखुरा हाताचा गोलंदाज ज्यावेळेला लेंथवर बॉल टाकतो आणि तो देखील बॉलला थोडीशी उंची देऊन टाकतो, टप्पा पडल्यानंतर सर बॉल फिरतो. तेच पाहायला मिळालं. या दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर होते आणि बॉलने घेतलं वळण. अक्षरशः या फलंदाजाला वळसा घातला या दोन्ही बॉलने. आणि स्कोर जर पाहिला तर 2 ओव्हर संपल्यानंतर झालाय तो मात्र 16. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन होते. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 12 रन आले. परंतु धावा गती जी आहे ती तर थोडीशी कमी जरी असेल, परंतु विकेट हा फॅक्टर मात्र वळपाडा टीमच्या बाजूने जातोय, कारण विकेट गमावली नाहीये. आमचे सर कळवत आहेत. संतोष सर या ठिकाणी आहेत. रिव्ह्यू फक्त तुम्हाला रनआउटसाठी आणि बीमरसाठी, बरोबर ना, त्या दोनच गोष्टींसाठी रिव्ह्यू मिळेल. याची नोंद सर्वच संघांनी या ठिकाणी घ्यायची आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या. स्कोर झालाय 16. अजूनही ओव्हर बाकी आहेत 3 आणि अजूनही 34 रनची आवश्यकता. घनसोलीला काय करावं लागेल तर इकडे विकेट घ्याव्या लागतील. घनसोलीला निर्धाव चेंडू टाकावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला वळपाडाला रन करावे लागतील. बॅट्समन आणि बॉलर यांच्यामधील संघर्ष आज मात्र स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषकात पुन्हा एकदा रंगला जातोय दुसऱ्याच दिवसामध्ये. परंतु अजूनही हा प्रश्नचिन्ह कायम आहे की ही मॅच कोणत्या दिशेने जाणार. उमेश दुसरं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, वाह, खूप चांगली गोलंदाजी. 1 रन त्या ठिकाणी घेतला जाईल. अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर फलंदाजांकडे उत्तर नसतं मोठा फटका मारण्याचं. अगदी बॉलला ढकलण्यापासून त्यांच्याकडे पर्याय नाहीये. आणि अशाच प्रकारे परंतु फलंदाजाने एक काम केलंय. चांगल्या बॉलला मोठा फटका जरी नाही आला तर बॉलला ढकलायचा आणि 1 रन तरी घ्यायचा, ही रणनीती त्यांनी बनवली आहे. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 17 धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिका हो, या मॅचच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. परिपूर्ण क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची पूर्तता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय प्रत्येक जण आतुर आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी. मग क्रिकेटचे चाहते देखील या स्पर्धेच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण मोठी आयोजनं सर्वांना पाहिजे असतात. कित्येक प्रेक्षक मात्र यूट्यूबला देखील या मॅचेसचा आनंद घेत असेल. पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यातमध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. झळाळी मिळाली यूट्यूब आल्यानंतर याच क्रिकेटला, आणि तेच क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्रिकेट रसिक हो, आपलं स्वागत आहे. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि 1 रन त्या ठिकाणी सुरुवातीला जर पाहिलं तर हातातून थोडासा बॉल निसटला. बाईच्या स्वरूपातील 1 धाव पाहायला मिळते. 1 रन महत्वाची आहे. 1 रन वाचवावी लागेल. कमी धावसंख्येमध्ये ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी उतरता तर तुम्हाला 1 धाव वाचवावी लागते. तोच प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. स्कोर जर पाहिला तर 18 वर जाताना पाहायला मिळेल. 22चा पहिला रन या डावातील 22च्या स्वरूपातील रन येताना पाहायला मिळतोय. घमासान या क्रिकेटमधील आपण पाहतोय दोन्ही बाजूने बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात 11 विरुद्ध 11 अशा 22 खेळाडूंमधील झुंज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा निर्वाळ येतोय. व्हाईट बॉल, चुकीच्या ठिकाणी तुम्ही चेंडू टाकलात आणि त्यामुळे की काय दंडित केलं जातंय गोलंदाजाला. आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावर आहेत.
उमेश पुन्हा एकदा स्वतः संघनायक आहे, प्रयत्न तोच असेल की फलंदाजांना रोकायचं. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी आणि उमेशला यांना मिळतंय यश, घनसोलीला मिळतंय यश, तर वळपाडाला मिळतो या ठिकाणी धक्का, कारण विकेट जाते. कृष्ण प्रतिष्ठान यांनी ठेविला हा चषक, ठेविला हा चषक. वाकविल गावाला जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला. वाकविल गावाला जल्लोष झाला, क्रिकेटचा सामना भारी रंगला. आयोजक रामकृष्ण प्रतिष्ठान यांनी ठेविला हा चषक. गाजतंय ही टुर्नामेंट सारे ठाणे जिल्ह्यानं, सारे ठाणे जिल्ह्यानं. रामकृष्ण घरच स्मृती चषक, रामकृष्ण घरच स्मृती चषक. धन्यवाद. क्रिकेट या मॅचमध्ये रंगत येताना पाहायला मिळते, कारण स्कोर जर पाहिला तर 19 झालाय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 31 रनची आवश्यकता आहे. 15 चेंडू टाकून झालेत, 15 चेंडू अजून टाकायचे बाकी आहेत. पहिल्या 15 चेंडूमध्ये रन आलेले आहेत 19 आणि अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 31. परंतु क्रिकेटचा खेळ कधीही रंग बदलू शकतो. आतापर्यंत जर पाहिलं तर घनसोली संघाने मॅचवर पकड बनवली आहे, परंतु वळपाडा संघाला ही पकड ढिली करावी लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. दोघांच्याही बाजूने जाणारा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. वा, खूप प्रभावित केलं उमेश यांची गोलंदाजी, नियोजित गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप चांगली बॉलिंग ॲक्शन आहे आणि अनुभव काय असतो ना, तो आज पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उमेश या ठिकाणी करतायत. संघनायक म्हणून त्यांची एक जबाबदारी असते, म्हणजे प्रत्येक संघनायकाची एक जबाबदारी असते. योग्य वेळेला योग्य गोलंदाज आणणं, योग्य वेळेला योग्य फलंदाज आणणं, योग्य ठिकाणी क्षेत्ररक्षक उभं करणं आणि त्याचबरोबर आणखी एक जबाबदारी या ठिकाणी पेलतात, म्हणजे धावांना लगाम घालण्याचं काम कमी धावसंख्येमध्ये देखील उमेश म्हात्रे यांनी आतापर्यंत केलेली आहे या मॅचमध्ये आपल्या घणसोली संघासाठी. विहान 11 घणसोली. हो, पुन्हा एकदा लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर उत्तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्नही होऊ शकत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी असताना फलंदाज करणार तर काय करणार, बॉल मारणार तर कुठे मारणार. मी तर म्हणेल कॉम्प्युटराइज गोलंदाजी करतायत, कारण ते मनामध्ये स्वतः ठरवतायत की अमुक या ठिकाणी मला टप्पा टाकायचा आहे, तिकडे टप्पा टाकतायत आणि मग डावखोऱ्या हाताचा फलंदाज असू देत किंवा उजव्या हाताचा फलंदाज असू दे, गोलंदाजी त्यांच्या मनाने ठरवून त्या ठिकाणी टाकली जाते. प्रभावित करणारा मारा. 20 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. उमेश, यावेळेला मात्र फटका फसला. बॅटच्या रडारमध्ये बॉल त्याला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने आणि या बॉलने ओलांडली सीमारेषा. वळपाडासाठी येताना पाहायला मिळेल षटकार. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकागणिक 12ची सरासरी गाठवावी लागेल. एक म्हणजे
3 ओव्हरमध्ये जी 10ची सरासरी होती त्याला कंट्रोल ठेवलं, त्याच्या आतमध्ये सरासरी ठेवली. या बाबतीत जर पाहिलं तर घणसोली फ्रंट फुटलाय, परंतु विकेट हा फॅक्टर पाहिला तर वळपाडा इकडे पुढे जात आहेत, कारण त्यांची एकच विकेट गेलेली आहेत. 9 विकेट हातात असताना म्हणजे ते आक्रमण करू शकतात. मला इकडे सर एक गोष्ट म्हणजे फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा वाटेल. जर का या ठिकाणी आता फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल घणसोलीसाठी, परंतु मायनस बॉलचा फायदा वळपाडा संघाला देखील घ्यावा लागेल. तर पाहूया, ज्याची कामगिरी उंचावेल तो विजयी होईल, ज्याची कामगिरी खालावेल तो मात्र माघारी परतणार आहे. सामना रंगतदार ठरतोय, सामना प्रेक्षकांच्या देखील नजरा वेधून घेतोय. बंटी सर, नक्कीच विकेटच काढावे लागतील. विकेट आणि धावसंख्येला आळा हे दोनच दुसूत्री कार्यक्रम गोलंदाजांना राबवायचे आहेत, कारण फलंदाजांच्या हातात 9 खेळाडू बाकी आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांची बाजू थोडी वरचढ. या वेळेला पहिल्याच बॉलला आक्रमण तर त्याच्यावर गेलं आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला. वाघबिल गावाला जल्लोष झाला क्रिकेटचा सामना भारी रंगला. एवढा चंदूसर आखुट्ट्यापा त्याच्यातून टाकणं म्हणजे आपल्या विजयाच्या आशा स्वतःहून खोडून काढणं. परंतु क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. अर्जुन गोलंदाजीसाठी अकादम आले जरूर, परंतु त्यांनाही माहिती आहे आम्हाला जिंकायचं, एक मोठी स्पर्धा आहे. खूप तयारी करून घणसोली या ठिकाणी आलेली आहे. प्रयत्न त्यांच्याकडून केले जातील, परंतु आतिश भांबरे एक असे खेळाडू आहेत 21 वर बॅटिंग जरूर करतायत, परंतु त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे आतापर्यंत. यावेळी ऑफ्टमच्या बाहेर, परंतु अतिशय वेगात चेंडू होता. अशाच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज अर्जुन कदम यांच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलंय. समीकरण पुन्हा एकदा आता मात्र बदलताना पाहायला मिळेल, कारण 10 चेंडू बाकी आहेत आणि 18 रनची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच, कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार? गोलंदाज अर्जुन. याही वेळेला फुल ब्लॉकमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, म्हणजे पहिला चेंडू तो थोडासा पाठी टाकला, परंतु तदनंतर पिचिंग पुढे ठेवताना पाहायला मिळत आहेत आणि टप्पा पडल्यानंतर ही खेळपट्टी अशी आहे, बॉलरला मदत देखील करते. बॉल वळतायत, कट होत आहेत आणि समीकरण पुन्हा एकदा बदलते. 9 बॉल बाकी आहेत आणि 18 रनची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू. भरत स्पोर्ट्स वळपाडा विरुद्ध विहान 11 घणसोली यांच्यातील मुकाबला आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झाला. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली. 1 रनने धावफलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 33 धावांवर 17 रनची आवश्यकता अजूनही आहे. स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक 2021 मधील एक रंगतदार मॅच आपण पाहत आहात. एका बाजूला भिवंडीचा वळपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा घणसोली संघ या घोडबंदर बेल्ट मधील वाघबीळच्या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. याही वेळेला बॉलला पुढे टाकण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु रिस्क घेतली नाहीये. एकाच धावेवर समाधान. पहा, पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं. 34 धावा झालेल्या आहेत. अजूनही 16 रनची आवश्यकता. 7 चेंडू आणि 16 रनची आवश्यकता. 7 बॉल 16 रन, 16 रन 7 बॉल. कोण जिंकणार ही मॅच? हा बॉल खूप निर्णायक असेल. अर्जुन कदम कमबॅक तर जरूर झालंय, परंतु या बॉलवर काय करणार त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. समीकरण बदललं. एक्स्ट्राच्या रूपात रन येताना पाहायला मिळते आणि स्कोर जर पाहिला तर 35 वर जाईल, म्हणजे अजूनही 15 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक एक क्षण क्रिकेटच्या खेळात खूप महत्त्वाचा असतो. तो कधी मॅचमध्ये घेऊन येतो, कधी मॅचच्या बाहेर घेऊन जातो. एक एक चूक आपल्याला नक्कीच मॅचच्या बाहेर घेऊन जाते. तर पाहूया कोण करणार चूक आणि कोण घेणार फायदा. यावेळेला फुलटॉस, परंतु सुदैवी राहिले गोलंदाज. फुलटॉसवर रन नाही आले आणि विकेटही मिळाली. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात आणि याला क्रिकेट म्हणतात. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 15 रनची आवश्यकता. वाघबिल गावाला
जल्लोष झाला क्रिकेटचा सामना. शेवटच्या ओव्हरमध्ये बघता बघता मॅच जाऊन पोहोचलेली आहे. भरत स्पोर्ट्स वळपाडा खूप चांगले खेळलेत. विहान 11 घनसोली गोलंदाजीत खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून केली गेली आहे, परंतु ही शेवटची ओव्हर कुणाच्या नावाने ठरणार त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. कारण माघारी परतलेत आतिश भांबरे त्यांची साथ देण्यासाठी. वैभव जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, वैभव पाटील त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु त्यांची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज यतीन मडवी आपल्या वळपाडा गावासाठी आयुष्यभर केलेली प्रॅक्टिस डोळ्यासमोर आणावी लागेल. निश्चय करावा लागेल, जिद्द करावी लागेल बॅट्समनलाही आणि बॉलरलाही, कारण आपण खेळत आहोत एक मोठी स्पर्धा. स्वर्गीय रामकृष्ण घरस्मृती चषक 2021चं घमासान. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 15. शेवटचे षटक पाहूया कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. किशोर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 6 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? काळजाचे ठोके प्रेक्षकांच्या देखील धडधड 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 करत असतील, कारण खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांच्या काळजाची घालमेल थोडीशी जास्तच होत असते. आणि दोन्ही संघांचे चाहते वळपाडा किंवा घणसोली म्हणजे मैदानात उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना तर नक्कीच उत्कंठा असेल, परंतु यूट्यूबला मॅच पाहणाऱ्यांच्या देखील प्रत्येक चाहत्यांच्या देखील काळजाची धगधग काळजाची धडधड वाढली असेल. सभेत मॅचच्या दिशेने शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती मात्र 15. मॅच नवी मुंबईला जाणार की मॅच भिवंडीला जाणार? मॅच वळपाडा जिंकणार की मॅच घणसोली जिंकणार? रामकृष्ण प्रतिष्ठान. पहिल्याच बॉलवर प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट कधी रंग बदलेल याचा नेम नाही. आणि तेच पहा सर, अशीच मॅच चालू आहे. कधी घणसोली, कधी वळपाडा, कधी वळपाडा, कधी घणसोली करत 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 मॅच पुढे निघाली आहे. षटकार पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना फलंदाज यतीन मडवी दाखवतायत मी माझ्या वळपाडा गावासाठी किती उपलब्ध नक्कीच आहे. तर पहिल्याच बॉलवर षटकार लगावला जातोय. अजूनही 9 रनची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत. यावेळेला अपील केलं गेलं, परंतु अपील पंचांनी फेटाळलं. 1 रन मिळेल. विशालजी सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जावेत मॅचच्या दिशेने संघर्ष क्रिकेटच्या मैदानामधील कायम आहे. पहिल्या बॉलवर षटकार लगावला जरूर, परंतु अजूनही 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. वळपाडा घणसोली, घणसोली वळपाडा. कोण ही मॅच जिंकणार तेच या ठिकाणी पाहायचं. जो जिंकणार त्याच्या चेहऱ्यावर आनंद असेल, जो पराभूत होईल त्याच्या चेहऱ्यावर निराशा असेल. परंतु या मानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकायचंय. हाच इरादा गोलंदाजाने केलाय. गोलंदाज किशोर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतील वैभव पाटील. संपूर्ण गावाच्या नजरा या दोघांही खेळाडूंच्या नक्कीच असतील, परंतु ही मॅच जिंकणार कोण हाच प्रश्न कायम आहे. यावेळेला टप्पा शॉर्ट ऑफ लेंथवर टाकला गेला. चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु बघता बघता स्ट्राईक चेंज झाली आहे. हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे या ठिकाणी. काय होणार? कारण स्ट्राईकवर तोच फलंदाज येईल ज्याने पहिल्या बॉलवर षटकार मारला होता. चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाकडून बॉल हातातून निसटला आणि रन मात्र मिळताना पाहायला मिळेल. 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 7. विशाल दशरथ पाटील यांच्याकडून विशाल सदाशिव पाटील यांच्याकडून पारितोषिक असेल वळपाडा संघासाठी. 2000 रुपयाचं पारितोषिक वळपाडा संघासाठी देखील असेल, परंतु घणसोली जिंकला तर घणसोलीसाठी देखील पारितोषिक इकडे असतील.
3,000 रुपयाचं पारितोषिक. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. संघर्ष कायम आहे, मॅच मधील दोलायमानपणा देखील कायम आहे. कोण जिंकणार ही मॅच? यावेळेला खोलवर टप्प्याचा परंतु एक चांगला चेंडू पाहिला मिळाला. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू होत आहे धावबाद. मॅच रंगली. अशाच मॅच तुम्हा आम्हाला पाहिजे असतात. आज स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषकामध्ये असाच एक जबरदस्त सामना पाहतोय, ज्यामध्ये एका बाजूला भिवंडीचा वळपाडा तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा घणसोली यांच्यामधील क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. तर एखादा मोठा फटका मॅचला घेऊन जाईल वळपाड्याला, एखादा चांगला चेंडू मॅचला घेऊन जाईल घणसोलीला. आणि तर पाहूया ही मॅच जाणार कुठे. कुठेही गेली ही मॅच तर घोडबंदर रोड मार्गे जाताना पाहायला मिळेल. तर पाहूया आज या वाघबीळची स्पर्धा आपण पाहतोय, रामकृष्ण प्रतिष्ठानची स्पर्धा आणि रंगतदार स्पर्धा. दोन्ही संघांना आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात, कारण ही मॅच मात्र रंगताना पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस, परंतु बॅटच्या मधोमध काही येऊ शकत नाही, परंतु सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ जरूर झालाय. बॉलने ओलांडले सीमारेषा आणि धावा नक्की चेंडू जाईल सीमारेषा पार. एक चेंडू आणि 2 धावा. अशा वेळी जो संघ एक पहिली चूक करेल, कारण आता खेळ आहे तो संयमाचा, खेळ आहे तो निर्धाराचा. आता जो संघ चूक या वेळे करेल, हा लोअर फुलटा चेंडू हातातून पडला आणि चौकार गेला, परंतु आता चूक महागात पडेल. तो कव्हरच्या दिशेने त्यांनी खेळला जरूर. फलंदाज बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. यतीन मडवी त्यांच्याच हातात बॅट आहे आणि ते त्यांच्याच हातात भवितव्य देखील आहे वळपाडा टीमचं. परंतु दुसऱ्या बाजूला घणसोली संघासाठी किशोर काय करतात ते पाहायचंय, कारण मॅच संपलेली नाहीये. कंपल्सरी चेस म्हणजे 2 रन तुम्हाला करायच्याच आहेत. शेवटच्या बॉलवर मॅच कुठे जाणार तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काळजाचे ठोके दोन्ही संघांच्या समर्थकांचे धडधड 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 नक्कीच करत असतील, कारण ही मॅच रंगात आली आहे. संतोष सर, अशा प्रकारच्या मॅच प्रेक्षकांना पाहायच्या असतात. एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाहीत. मॅच अशाच होणं गरजेचं असतं शहजाद सर, आणि अशीच एक मॅच आज स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषकामध्ये आपण पाहतो. घाई करायची, कारण अजूनही यानंतर 2 मॅचेस होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल, पैसा वसूल मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आपल्याला का आवडतो त्याचं नक्कीच हे कारण अशा प्रकारच्या मॅचेस होतात आणि म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडत असतो. शेवटच्या बॉलवर आपल्या गावाचं भवितव्य हातात बॉलच्या स्वरूपात किशोरच्या हातात, तर दुसऱ्या बाजूला वळपाडा गावाचं भवितव्य हातात बॅटच्या स्वरूपात आहे, ते मात्र यतीन मडवी यांच्या. कोण जिंकणार? जी टीम जिंकणार ती जल्लोष मात्र नक्की करणार, परंतु जी टीम पराभूत होईल नक्कीच थोडंसं विचार विनिमय करतील, चेहऱ्यावर साफ निराशा. चला घाई करा. क्या बात आहे. घाई, आता अतिघाई जो करेल तो संकटात जाईल बाई, हा एवढं नक्कीच आहे. आता अतिघाई करणार कोण? कारण की कंपल्सरी हा शब्दच असा आहे की तुम्हाला त्या कराव्याच लागतील. एक चेंडू 2 धावा, मग त्या धावा आहेत त्या कशा येऊन देत, कुठे येऊन दे. गोलाकृती मैदान आहे, त्यामुळे आता फलंदाजावर जेवढं दडपण आहे त्याच्या जबरदस्त टन दडपण गोलंदाजांवर. नक्की सर, दोघांवरही दडपण असणार आहे, परंतु हिरो कोण होणार? गोलंदाज की फलंदाज? यतीन की किशोर? घणसोली की वळपाडा? यांच्यातील घमासान शेवटच्या बॉलवर जाऊन पोहोचलेला आहे आणि याचं उत्तर चंदू सर अनुभव. नक्कीच आता अनुभव हाच गुरु. तर पाहूया कोण जिंकणार ही मॅच. दोन्ही संघांचे पाठीराखे आपल्या देवाचा धावा नक्कीच करत असेल. माझा संघ जिंकू दे, आमचा गाव जिंकू दे. किशोर यतीन, यतीन किशोर, कोण जिंकणार? यावेळेला फटका तर खेळला मिड विकेटच्या दिशेने. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली. चेंडूची फेक अतिशय तत्परतेने केली गेली आणि या ठिकाणी
काही फुटांनी मात्र या ठिकाणी फलंदाज पाठी राहिला. जबरदस्त मॅच, जबरदस्त घमासान स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि संघर्षमय मॅच मध्ये घणसोलीचा झाला या ठिकाणी विजय. काय मॅच झाली आहे सर, जबरदस्त मॅच, जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला.